न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत घुसलेल्या तब्बल 14 खिसे कापूंना अटक। 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची 12 ऑगस्ट रोजी नगरमध्ये जनजागृती, शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या सभेत घुसून खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकास सदर चोरटे पकडण्याबाबत वेगवेगळे पथक तयार करून रवाना केले होते। ही खिसे कापू टोळी जामखेड आणि नगर शहरातील असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानंतर दुपारी ही टोळी अहमदनगरमध्ये मारुती स्विफ्ट आणि 2 मोटरसायकलसह शहरात आली आणि रॅलीत सहभागी होत ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हात सफाई करणाऱ्या तब्बल 14 खिसे कापूंना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत अटक करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच या खिसे कापूंना ताब्यात घेतले, अन्यथा या खिसे कापूंनी मोठ्या प्रमाणात गर्दीचा फायदा घेत डल्ला मारला असता। अटक केलेल्यांमध्ये सचिन विष्णू खामकर राहणार प्रेमदान हडको अहमदनगर, अण्णा बाळू पवार राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, शामराव रामा गायकवाड राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, अर्जुन तुळशीराम जाधव राहणार सुपा, मच्छिंद्र दशरथ गायकवाड राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, राहुल शरद पवार राहणार नानज जवळा तालुका जामखेड, बबलू रोहिदास साठे राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, शीतल रावसाहेब काळे राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, विकास रमेश गायकवाड राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड, सागर बाळू रिठे राहणार कुंभारतळ जामखेड, तर एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आम्ही व आमच्या सोबत विजय अशोक माने राहणार मिलिंद नगर जामखेड, अजिनाथ अण्णा गायकवाड राहणार मिलिंद नगर जामखेड, नागू अण्णा गायकवाड राहणार मिलिंद नगर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर असे असून त्यांच्या ताब्यातून काही चोरीस गेलेली रोकड आणि एक मारुती सुझुकी स्विफ्ट कार व 2 मोटरसायकल असे मिळून एकूण रक्कम 6,67,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर सदर आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 920/2024 BNS कलम 112(2) 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे करीत आहेत। तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, अविनाश वाघचौरे, संगीता बडे, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, अतुल काजळे, सतीश शिंदे, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, अनुप झाडबुके, सचिन लोळगे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुड्डू यांनी केली। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।